नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये. या मित्रांनो, जेवणाला हे बघा, गायत्रीने आज मस्त डाळ भात बनवलंय. डाळ भात, काही आंबारस आंबारस आणि हे या पापड्या बनवल्या. तिला म्हटलं ते पुरणपोळी बनव, म्हटलं तिने पुरणपोळी नाही बनवली, तर हे मस्त आंबारस बनवला आहे. आणि आपलं हे याला काय पोंगा बोलतात, काय बोलतात गायत्री? हा, पोंगे पाईप बोलतात ते मराठीमध्ये. आपलं नाहीतर काय अन्नाकडे त्याला पोंगाच बोलतात. मस्त हे आंबारस आणि पुरणपोळी आणि डाळ भात बनवलं. काय पाहिजे त्रिशू? हा, घे खा. मला नको देऊ ना गायत्री, हे त्रिशूला आणि गायत्रीला जास्त आवडतात, मला काही आवडत नाही. तर तुला सांगत होतो ना मी, म्हटलं पुरणपोळी बनवून टाक, म्हटलं ऐकत पण नाही तुम्ही. काय खात नाही, खाल्ला असताना. तेच मित्रांनो, मला म्हणजे माझ्या पर्सनल लाईफ बद्दलच बोलायचं होतं मला. आता बघा, म्हणजे 2026 चालू आहे. गायत्री, सॉरी त्रिशू, आवाज कमी कर ना जरा. तिला मेन म्हणजे जेवताना मोबाईलच पाहिजे. तिला बराच वेळा सांगितलंय मोबाईल नको बघू, नको बघू. आम्ही ते मोबाईल लपून देतो, तरी ती तिला जेवणाच्या टायमाला मोबाईलच पाहिजे मेन म्हणजे. तेच मित्रांनो, आता कसं 2026 चालू आहे, म्हणजे याच्या आधी मी 2016 पासून एमपीसीचा अभ्यास करत होतो. म्हणजे 2016 मध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं. त्याच्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन करता करता मी एमपीसीचा पण अभ्यास करत होतो. म्हणजे मी क्लासेस वगैरे काही कुठे लावले नव्हते. फक्त एक इच्छा होती की चला पुण्याला जाऊन क्लासेस वगैरे करणार. पण त्याच्यानंतर असं झालंय की मला मेन म्हणजे मुंबईला जायचं होतं. म्हटलं चल मुंबईला जाऊनच आपण काहीतरी क्लासेस वगैरे लावूया. पण इथं मी बरेच तपास वगैरे केला. पुण्यापेक्षा तर मुंबईमध्ये म्हणजे क्लासेस तर खूपच कमी. एमपीसीचे क्लासेस म्हणजे नसल्यासारखे डायरेक्ट मुंबईमध्ये. जे काय ते पुण्यालाच क्लासेस होते. चला म्हटलं आता पोस्ट ग्रॅज्युएशन करून घेऊया. मग इथूनच मी आपलं मुंबई युनिव्हर्सिटीमधनं पोस्ट ग्रॅज्युएशन करून घेतलं. त्याच्यानंतर माझा अभ्यास कंटिन्यू चालूच होता. पोलीस भरती पण देत होतो. एमपीसीच्या ज्या PSIच्या जागा असो, परत आपल्या ज्या तलाठीच्या जागा असो, म्हणजे गव्हर्नमेंटच्या ज्या जागा निघतील ना, SSC CGL असो, ज्या जागा निघतील ना त्या मी भरती फॉर्म भरत होतो. त्याच्यानंतर UPC पण मी 2 वेळा दिली, युनियन पब्लिक सर्व्हिस सेवा 2 वेळा दिली, ते पण इथं मुंबईमध्ये असताना. आणि माझं जसं पोस्ट ग्रॅज्युएशन झालं, पोस्ट ग्रॅज्युएशन करत असताना मी जॉब पण करत होतो. म्हणजे जॉबला मी, जेव्हा माझं लग्न नाही झालं होतं तेव्हा मी 5 ते 6 महिना मी नाईट करत होतो, जेणेकरून मला अभ्यासाला टाइम भेटायला पाहिजे. इथंच कांदिवलीला फार्मा कंपनी आहे. तर मी कंटिन्यू 5 महिना, 6 महिना, 4 महिना अशी नाईट करत होतो. तेव्हा लग्न काय झालं नव्हतं माझं. मोठ्या बहिणीकडेच राहायचो मी. तर म्हटलं नाईटला कसं काम कमी असायचं, मला अभ्यासाला पण वेळ भेटायचा. मग अभ्यास वगैरे पण करायचो रात्री, म्हणजे 3-3, 4-4 वाजेपर्यंत जेवढं जसा टाइम भेटत तसा अभ्यास पण करत होतो. मग एमपीसी देत गेलो मी. म्हटलं चला आता UPC 2 वेळा दिली मी. त्याच्यानंतर मला समजून गेलं, कारण की बिना क्लासेस शिवाय UPC काय क्लिअर करता येणार नाही म्हटलं मला. कारण की तिचा अभ्यास खूप वेगळा असतो मित्रांनो. ते पुस्तकं म्हणजे जे बुक आहेत माझ्याकडे, ते अजून आहेत माझ्याकडे UPCचे. पण मी तो डायरेक्ट म्हणजे डोक्यातनं विषय सोडून दिला. म्हटलं नको, UPC काय जमणार नाही आपल्याला. ठाण्यालाच होते माझे ते एक्झाम सेंटर, इंटरनॅशनल स्कूल ठाण्याला आहे ना, तिथं 2 वेळा एक्झाम दिली मी. त्याच्यानंतर मला समजून गेलं UPC काय आपल्याकडनं जमणार नाही. म्हटलं त्याच्यासाठी ते दिल्लीला वगैरे किंवा पुण्याला ते क्लासेस वगैरे जॉईन करायला लागणार. आणि तेवढे आपले फायनान्शियल म्हणजे कंडिशन नव्हती की आपण तेवढे पैसे भरून दिल्लीला जाऊ शकतो असं. म्हणून मी UPCचा नाद सोडूनच दिला. म्हटलं तो अभ्यास माझ्याकडनं काय होणारच नाही. त्याच्यानंतर म्हटलं आता आपण एमपीसी कडे येऊया म्हटलं. परत एमपीसीचा पण भरपूर अभ्यास केला. बरेच जे मित्र वगैरे होते, जे माझ्या आधी ते 4-4, 5-5 वर्ष एमपीसीची तयारी करत होते पुण्याला, त्यांच्याकडनं पण बुक लिस्ट वगैरे घेतली मी. म्हटलं कुठलं कुठलं पुस्तकं लागतात काय नाही. मग मी ते पुस्तकांचा शोध घ्यायला सुरू केलं. परत मला बाकीचे पुस्तकं भेटलेत, बाकीचे काय ऑनलाईन मागवलेत. मग तो पण अभ्यास चालू केला मी. मग कंटिन्यू 2-3 वर्ष अभ्यास केला. म्हणजे कंटिन्यू म्हणता नाही येणार, असं नाही की मी 8-8 तास, 9-9 तास अभ्यास केला, कारण की मला जॉब पण करायचा होता आणि जॉब करून अभ्यास पण करायचा होता मला. त्यासाठी मी जेव्हा नाईटला जायचो, जसा मला 3 तास, 2 तास जसा टाइम भेटायचा, तसा मी एमपीसीचा अभ्यास करायचो. आणि जे माझे जे मित्र एमपीसी करत होते पुण्याला क्लासेस लावून, त्यांच्याकडनं पण मी काही माहिती घ्यायचो. तेव्हा युट्यूबवरती काही एवढे क्लासेस वगैरे काही नव्हते. हे 2017-18ची गोष्ट सांगतोय मी. तेव्हा पण एवढे काही म्हणजे क्लासेस वगैरे नव्हते युट्यूबला. ते आता आता युट्यूबला जास्त क्लासेस यायला लागले. मग मला जसं जमत गेलं तसं मी अभ्यास करत गेलो. जसे गव्हर्नमेंटच्या जागा येत गेल्या तसं मी फॉर्म भरत गेलो, परीक्षा देत गेलो.
पण काय नाही, कुठे सक्सेस झाला नाही मित्रांनो. म्हणजे कुठे म्हणजे SSC CGL पण दिली, परत आपली ती MPC पण दिली, परत तलाठी भरती पण दिली. म्हटलं यार ही कुठे ना 10 ठिकाणी दगड मारत होतो, कुठे ना कुठे लागेल. रेल्वेच्या भरती निघाले, जी निघाले, ग्रुप बी निघो, ग्रुप ए निघो, जी निघेल ती परीक्षा देत होतो. म्हटलं जिथं दगड लागेल तिथं लागेल. त्याच्यानंतर हायकोर्टामध्ये पण भरती निघाली होती. त्या हायकोर्टामध्ये क्लार्कच्या जागा निघाल्या होत्या, क्लार्कच्या पण जागा भरल्या. तिथं पण काही झालं नाही. त्यांनी काहीतरी क्लार्कच्या जागा त्या हायकोर्टमध्ये निघाल्या होत्या, ते ऑनलाईन नव्हतं, ऑफलाईन फॉर्म भरायचे होते. ते ऑफलाईन पण फॉर्म भरले. जेवढे माझे डॉक्युमेंट्स होते सगळे त्यांच्या ऍड्रेसवरती सर्व पाठवले. पोस्टाने पाठवायचे सर्व पाठवले, पण त्यांचा काही रिप्लाय नाही, काही मेसेज नाही, काहीच नाही आलं. मग तो क्लार्कचा विषय तर सोडूनच दिला. नुसतं मला फक्त MPCचा नाद लागला होता, करायचं तर MPCच करायचं म्हटलं. ते झालं. त्याच्यानंतर मी 2021-22 ला परत पोलीस भरती दिली. म्हटलं MPC तर काही क्लिअर होत नाही, पोलीस भरती दिली. म्हटलं कुठे ना कुठे दगड लागेलच. त्याच्यानंतर 2022 मध्ये पहिली पोलीस भरती दिली. त्याच्यानंतर गायत्रीचं माझं लग्न झालं. 2023 मध्ये दुसरी पोलीस भरती दिली, तर मुंबई पोलीस मध्येच दिली होती, फॉर्म भरला होता मी. हा, तेव्हा त्रिशूचा पण जन्म झाला होता. त्याच्यानंतर इथं घाटकोपरलाच होती, माझं ग्राउंड होतं पहिलं, तिथं पोलीस भरती दिली. त्याच्यानंतर म्हटलं बघू आता काय होतं काय नाही. रिझल्टची वाट बघितली. ते जास्त नाही, फक्त 5-6 मार्कानेच राहिलं माझं ग्राउंड वगैरे. कारण की मी इथं अकॅडमी जॉईन केली होती. इथं नाईट पण करायचो मी, आणि पोलीस भरतीच्या ट्रेनिंग म्हणजे याला पण जायचो, ग्राउंडसाठी पण जायचो. 10,000 रुपये भरले होते मी. त्याच्यानंतर लेक्चर वगैरे असायचं. लेक्चरला काही जास्त बसायचो नाही मी, कारण की नाईट करून जायचो सकाळी सकाळी ग्राउंडला. तर ग्राउंडला एकदम जोशने करायचो, पण लेक्चरला झोप यायला लागायची. इथं बोरिवलीला जी अकॅडमी होती, बोरिवलीला, ते तुम्ही बरंच नाव ऐकलंच असेल, प्रार अकॅडमी होतं ना, तिथं बोरिवलीलाच केलं मी. त्याच्यानंतर ग्राउंड वगैरे करायचो, पण लेक्चरच्या टायमाला झोप वगैरे यायला लागायची, म्हणून मी लेक्चरला काही जास्त बसायचो नाही. मला जास्तीत जास्त ग्राउंड क्लिअर करायचं महत्वाचं होतं. ग्राउंड पण माझं 4 मार्काने 5 मार्काने असं ग्राउंड राहायचं माझं. त्याच्यानंतर एकदा ते भरती भरती देता देता माझ्या पायाला प्रॉब्लेम झाला. पायामध्ये लचक भरली. ते नाही बोललं तर मला 6 महिन्यापर्यंत ते पायाच्या लचकचा त्रास होत राहिला. यार म्हटलं मी MPC दिली, तलाठी भरती दिली, SSC CGL दिले, UPC दिली, क्लार्कच्या भरत्या दिल्या, पोस्ट ऑफिसच्या जागा निघायच्या, पोस्ट ऑफिसच्या त्या जागा भरल्यात. यार म्हटलं मी कमी पडतोय कुठे, म्हटलं मला नशीब साथ देत नाही का माझा अभ्यास कमी पडतोय, मला तेच समजत नव्हतं. आणि मेन म्हणजे कोण असं सांगणार नव्हतं की तू या रस्त्याने जा किंवा त्या रस्त्याने जा. गुरु पण मेन म्हणजे भेटला नाही मला आयुष्यामध्ये. जे काय ते माझ्याच मनाने करत गेलो मी. आणि माझ्यापेक्षा जे मोठे होते मित्र माझे, जे MPC UPC करत होते, त्यांचं गायडन्स थोडं घेत गेलो मी. क्लासेस वगैरे फक्त कुठे केलेत नाही, एकच क्लासेस केले होते मी. ती अकॅडमी जॉईन केली होती फक्त पोलीस भरतीसाठी. ते पण काहीतरी 6 महिना पोलीस भरतीचे बाकी होते, म्हणून मी ती अकॅडमी जॉईन करून घेतली होती. चला बाबा आपलं ग्राउंड तरी क्लिअर होईल, गोळा फेक वगैरे, रनिंग वगैरे सगळं क्लिअर होईल. आणि रनिंग तर काय मी इथं बीचवरती करतच होतो सकाळी पण, संध्याकाळच्या टायमाला पण. जॉबला जाण्याच्या आधी मी 4-4, 5-5 किलोमीटर रनिंग करायचो. म्हणजे या सर्व गोष्टी केल्यात, बऱ्याच एक्झाम वगैरे दिल्यात. त्याच्यानंतर म्हटलं आता मला कधी कधी पश्चाताप येतोय की नको, मला ती MPC वगैरे नको करायला पाहिजे होती. त्या 5-6 वर्ष आधी जेव्हा माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालं, त्याच टायमाला मी काहीतरी स्वतःचा व्यवसाय वगैरे केला असता ना, काहीतरी आज माझं नवीन आयुष्य राहिलं असतं, असं तरी मला वाटतंय आता. कारण की मी एवढे वर्ष घातले तिथं, काहीच म्हणजे काही मला सक्सेसच भेटलं नाही. कुठल्याच एक्झाम मध्ये सक्सेस भेटला नाही मला. आता ते नशीब म्हणा की माझा अभ्यास करून म्हणा, आता तुम्हाला काय समजायचं ते समजू शकता तुम्ही. पण माझ्या परीने मला जेवढे प्रयत्न करता येतील तेवढे केलेत मी. पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत मी एक्झाम देत राहिलो. तेच जर मी स्वतःचा आज कुठेतरी व्यवसाय केला असता तर खूप म्हणजे खूप चांगलं झालं असतं. बरोबर की नाही गायत्री? आज म्हणजे स्वतःच काही असो, वडापाव म्हणा, पाणीपुरी म्हणा, काही ना काही स्वतःच जर केलं असतं ना, छोटं मोठं कपड्यांचं दुकान म्हणा, हे जरी मी, हा, तेच हेच जर चालू केलं असतं ना मी, तर मला म्हणजे 5-6 वर्ष आधी जर चालू केलं असतं ना, तर मला खूप फायदा राहिला असता. किंवा गावी जर मी कोंबडी फार्म पण चालू केला असता ना, तरी मला फायदेशीर राहिला असता. आज कुठे ना कुठे थोडाफार स्टेबल झालो असतो मी. पण मला काही एक एक माझ्या मनात एकच होतो, बाबा आपण एवढं ग्रॅज्युएशन शिकलोय, पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिकलोय, म्हणजे 15वी झाली, 16वी झाली, 17वी पर्यंत आपण शिकलोय, तर कुठे ना कुठे गव्हर्नमेंट मध्ये लागून जाईल. याच आशेने मी एवढे 6-7 वर्ष नुसते असेच घालवले मित्रांनो.
पण कुठेच लागलं नाही. अजून पण मी जॉबच करतोय. जॉब करता करता चला आता कुठे तर भरती निघेल. आता एसएससी सीजीएल मध्ये 12,000 जागा निघाल्यात. तिथं फॉर्म भरलाय आता. आता बघू आता तिथं काय होतं काय नाही. आता त्या 12,000 जागांमधनं म्हणजे तिथं आता पूर्ण ऑल इंडिया रँक काढणं म्हणजे खूपच अवघड आहे ते. बघू आता फॉर्म भरलाय. झालं तर देवाच्या कृपेने चांगलीच गोष्ट आहे. एसएससीसीएल मध्ये माहिती आहे ना तुम्हाला आता की 12,000 जागा निघाल्या. ज्यांना माहित नसेल त्यांनी पण फॉर्म भरून द्या आता. बघू आता काय होतं काय नाही. प्रयत्न चालूच आहे बघा. प्रयत्नांना जेव्हा यश भेटेल तेव्हा भेटेल. प्रयत्न तर चालूच आहे. असं नाही की बाबा मी रिकामा बसतोय. काय मी जॉब पण करतो मित्रांनो. 12-12 घंटे मला जॉब करायला लागतं. आणि परत घर पण सांभाळणं सगळ्या गोष्टी. आणि मला म्हणजे असं सपोर्ट करणारं मेन म्हणजे कोण नाहीये की हा तू घरी बस का काय आणि अभ्यास कर लक्ष दे, असं पण सांगणार किंवा सपोर्ट करणार कोण नाहीये. जे काय ते माझ्याच पद्धतीने करतोय मी. म्हणून मला प्रत्येकांना एकच म्हणायचंय, जे लाईफचं डिसिजन तुम्ही जर घेणार ना तर ते खूप लवकर घ्या. तुम्हाला जर एमपीसी खरोखरच करायचे असतील ना तर जास्तीत जास्त 3-4 वर्ष, तुम्ही 3 वर्ष मेहनत करा. जर होतच नसेल ना तर दुसरा मार्ग, बी प्लॅन काहीतरी तुमचा तयार ठेवा. सिरियसली सांगतोय. आज म्हणजे मी स्वतःचा अनुभव सांगतोय मित्रांनो, बाकी काही नाही. आता स्वतःच्या अनुभवानुसार मी एवढे वर्ष जर वाया म्हणजे माझ्या आयुष्याचे वाया गेलेत एमपीसी करून, तर आता म्हणजे इच्छाच राहिली नाही की मला एमपीसीचा अभ्यास करूशी. आता वाटतच नाही मला की बाबा ते पेपर द्यायचे का काय. खरोखर नाही. कारण की जागा पण आता वय पण होत चाललंय. आता माझं 30 रनिंग चालू आहे. बरोबर 30 रनिंग चालू आहे. अजून 4 वर्ष देईल, 3-4 वर्ष एक्झाम दिला. आता त्याच्यानंतर काय शांतच बसायला लागेल ना. काय होऊन जाईल, नाही होणार ना काय. ते किती प्रयत्न करायचे अजून. आता एवढे 7-8 वर्षापासून प्रयत्न करतोय तेव्हा नाही झालंय तर आता. हा हा आयुष्यामध्ये बघा आता मी जॉब वगैरे करतोय, सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्यात, आता चाललंय. पण एक मनामध्ये फक्त आस होती की गव्हर्नमेंट जॉब लागून जायला पाहिजे बाबा. त्याच मी स्वामींना पण प्रार्थना करत राहायचो की माझं कुठे ना कुठे होऊन जायला पाहिजे, होऊन जायला पाहिजे. तरी पण नाहीच झालं ते. जाऊ द्या. मग आता मी जॉब पण करतोय. आता ज्या छोट्या मोठ्या ज्या भरत्या निघतात त्या पण देतो. जे बघू आता देवाच्या कृपेने झाले तर झालं. पण देवाच्या स्वामींच्या कृपेने सगळं व्यवस्थित चालू आहे. जॉब पण करतोय. बायको पोरांना पण सांभाळतोय. सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालू आहे. आनंदाने सगळं संसार चालू आहे. म्हणजे काही टेन्शन नाही तसं. हा अरे तुम्ही पण सांभाळताय तसं काही नाही. फक्त हे सांगतोय सगळ्या गोष्टी व्यवस्थित चालल्या आहेत मित्रांनो. फक्त माझ्यासारखे जे आता यंग पोरं आहेत ना, ज्यांनी आता 12वी किंवा ग्रॅज्युएशन कम्प्लीट झाले ना, तर त्यांनी थोडं काही गोष्टींचा विचार करा. कारण की तुम्हाला खरोखरच म्हणजे जर गव्हर्नमेंट मध्ये जायचं असेल ना तर थोडा बी प्लॅन पण तयार ठेवा तुमचा. कारण की सर्वच पोरांना सक्सेस भेटेल असं पण नाहीये. कारण की जागा निघतात, थोडंफारच जागा निघतात. काहीतरी 1,000, 400, 500 अशा जागा निघतात. त्याच्यासाठी लाखो फॉर्म येतात. म्हणून कुठेतरी त्याच्यामधनं 10-15 जण निवडले जातात. आणि एवढे जे लाखोंनी जे फॉर्म भरलेले असतात त्यांचे स्वप्न सगळे भंग होऊन जातात. म्हणून जे 1-1, 2-2 लाख रुपये आज पुण्यामध्ये क्लासेस जॉईन करतायत, तेच की. आणि ते क्लासेस वाल्यांचं पण मला कधी कधी आवडत नाही. ते क्लासेस वाले ना काहीतरी 1-2 जण सक्सेस झालेले असतात. ते PSI वगैरे झालेले असतात, DSP वगैरे झालेले असतात. त्यांना तिथं घेऊन येतात आणि लाखो पोरं इथं समोर बसलेले असतात. हा मग यांनी असं कष्टाने अभ्यास केला, तसं त्या कष्टाने अभ्यास केला. पोरांना नुसतं एवढं मोटिवेशन देतात ना की चाल बाबा आता माझं पण होऊनच जाणार. पण जर 100च जागा असतील आणि त्याच्यामध्ये जर 5 लाख फॉर्म येत आहेत तर कुठून ते सर्व पोरं पास होणार आहेत. असं करून करून या मोटिवेशन ऐकून ऐकूनच मी 6 वर्ष काढले. तुम्हाला सिरियस सांगतोय. एवढं मोटिवेशन ऐकायचो ना मी, प्रमाणच्या बाहेर मोटिवेशनचे व्हिडिओ ऐकायचो. PSIचे म्हणा, IPS ऑफिसरचे म्हणा, IAS ऑफिसरचे म्हणा, DSPचे म्हणा, यांचे सर्वांचे मी नुसतं मोटिवेशनल व्हिडिओ ऐकत होतो. चला म्हटलंय आता कोण टायर पंचरचा मुलगा जर IAS IPS होऊ शकतो, एक धनगराचा मुलगा IAS IPS होऊ शकतो. चला तर म्हटलं आपण पण ट्राय करूया म्हटलं. त्या टायमाला पण बरीच म्हणजे कोण शेतकऱ्याचा मुलगा IAS IPS झालेत. IAS IPS झालेत मित्रांनो. ते त्यांच्या मेहनतीने झालेत. म्हणजे वाईट काहीच नाही त्याच्यामध्ये. त्यांच्या पद्धतीने ते अभ्यास करून बरोबर झालेत ते. मला पण जेवढे प्रयत्न करता आले होते तेवढे केलेत मी. आता नाही झालं ते माझं नशीब. जाऊ दे आता, जे झालं ते झालं. फक्त प्रत्येकांना एकच सांगायचंय बघा, आयुष्य म्हणजे खूपच छोटं आहे मित्रांनो. त्यासाठी ना जेवढं तुम्हाला ना झालं तरी शिव हा तेच, तुम्ही जर पुण्यामध्ये एमपीसी क्लासेस करत असतील ना, तिथं आईवडिलांचे पैसे काही जास्त खर्च करू नका. आपली मेंटॅलिटी म्हणजे
एक वेगळ्याच दिशेने जाते पुण्याला गेल्यावरती. त्यासाठी आपापल्या पद्धतीने तुम्ही विचार करा. जास्त वर्ष काय वाया घालू नका पुण्यामध्ये. स्वतःचा व्यवसाय काहीतरी चालू करा, नाही तर जॉब वगैरे लवकरात लवकर पकडून घ्या. कारण की आज एमपीसीच्या नादामध्ये बऱ्याच पोरांचे आज लग्न सुद्धा होत नाही. सिरियस सांगतो, ज्यांचा आज 30 वर्ष झाले, 30च्या वरती झालेत, नुसते एमपीसी करतायत. मी असं डिमोटिवेट करत नाही मित्रांनो, अजिबात करत नाही. तुम्हाला खरोखर म्हणजे खरंच एमपीसी करतायत ना, तर खरंच ऑल द बेस्ट तुम्हाला. एमपीसी नक्की करा तुम्ही, चांगली पोस्ट काढा तुम्ही, हीच सर्वांची अपेक्षा आहे. फक्त एवढंच म्हणतोय की आपण आपल्या काही गोष्टींचा विचार करून घ्या, आपल्या परिस्थितीचा काही गोष्टींचा विचार करून घ्या, की आपले आई वडील अजून आपल्याला म्हणजे तेवढे पैसे देऊ शकतात का, या सर्व गोष्टींचा विचार करा तुम्ही. तेव्हा ते पुण्याला क्लासेस वगैरे करा. मी स्वतःचा अनुभव सांगतोय मित्रांनो, बरेच माझे पैसे पण खर्च झालेत. तुम्हाला माहित नसेल, मी ते बरेच अकॅडमी वगैरे पण जॉईन केले होते, त्याच्यानंतर बुक वगैरे याच्यामध्ये बरेच पैसे गेलेत माझे. तर ठीक आहे, आता प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. बघा आता तुमच्यावरती एमपीसी करायची का नाही करायची. जर तुम्ही मनापासून करत असणार तर नक्की करा, पण लवकरात लवकर तिथून बाहेर पडा मित्रांनो. कारण की आपलं लग्नाचं वय निघून जातं, आई वडील आपले म्हातारे होत आहेत. आपल्याला प्रत्येक गोष्टींचा विचार करूनच तुम्ही ते गव्हर्नमेंट एक्झाम देत राहा नक्की द्या तुम्ही गव्हर्नमेंट एक्झाम वगैरे देत राहा. पण वयाचा पण विचार करा की आपलं वय आता किती झालंय, या गोष्टींचा पण तुम्ही विचार केला करायला पाहिजे. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला, मी पण आता जेवणाला सुरुवात करतोय. आता तेव्हा गायत्रीचं अर्ध जेवण झालं माझं. होय, मी जेवण नाही केलं, एक बाईट पण नाही खाल्लाय अजून. अजून नाही खाल्ला तू? त्रिशूला बोलवत होती. बापरे, जेवण नाही केलं तू? मग अरे यार, मग जेवण करायचं ना तू. मी तिला बोलवत होते, आता तुम्ही वाढलं माझ्यासाठी. अच्छा. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला, बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ बोलले मध्ये. नाही जेवण झालं गायत्रीचं. अरे, मला वाटलं तुझं जेवण झालं, मला वाटलं गायत्रीचं जेवण झालं, बाकीचे तिचं जेवण अजून. ठीक आहे, चालेल मित्रांनो. चला, बाय बाय, भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये. चल, बाय बाय का गायत्री. बाय बाय.